आताची सर्वात मोठी न्यूज, मुंडेंच्या राजीनाम्यानंतर मंत्रिपदासाठी रस्सीखेच सुरूच। या नेत्यांची नावे आघाडीवर। मस्साजोगचे दिवंगत माजी सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील निर्गुणतेची छायाचित्रे समोर आल्यानंतर अन्न व नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांना नुकताच आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला। यामुळे एकाच जिल्ह्यातील 2 मंत्रिपदे देण्याचा असमतोल दूर करण्याची संधी राष्ट्रवादी काँग्रेसकडे असल्याची चर्चा सुरू झाली आहे। राष्ट्रवादीच्या वाट्यातील मराठवाड्यांच्या रिक्त झालेल्या जागेवर प्रताप पाटील चिखलीकर, माजी मंत्री संजय बनसोडे, ज्येष्ठ नेते प्रकाश सोळंके यांच्यासह विधान परिषदेतील आमदार सतीश चव्हाण यांनी आपली वर्णी लावली। यासाठी पावले उचलण्यास सुरुवात केली असल्याचे विश्वसनीय सूत्रांनी सांगितले। दरम्यान कारवाईनंतरचा दुरावा शांत होईपर्यंत हे खाते उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडेच राहील असे सांगण्यात येत आहे। धनंजय मुंडे पालकमंत्री असताना बीडच्या प्रशासकीय यंत्रणामध्ये आरोपी वाल्मिक कराड यांचा शब्दच अंतिम मानला जात असे। कराड यास अटक झाल्यानंतर मुंडे यांच्या कार्यशिलेवर सातत्याने प्रश्नचिन्ह उभे केले जात होते। परळीमधील औष्णिक वीज केंद्रातून होणारा अवैध व्यवहार, पीक विमा घोटाळा, हार्वेस्टरचा घोटाळा असे अनेक आरोप करण्यात आले। जिल्हा वार्षिक आराखड्यात निधीचे असमान वाटप यावरून तर विधिमंडळाच्या सभागृहात धनंजय मुंडे यांच्यावर आरोप करण्यात आले। यामध्ये सूरज दसे यांच्याबरोबर प्रकाश सोळंके यांचाही हात होता। धनंजय मुंडे यांनी दिलेल्या राजीनाम्यानंतर राष्ट्रवादीमधील राजकीय हालचालींना वेग आला आहे। माजी क्रीडा मंत्री संजय बनसोडे हे अजित पवार यांच्या जवळचे मानले जातात। भाजपमधील नेत्यांशीही त्यांचे चांगले संबंध आहेत। केवळ निवडणुकीपुरते शरद पवार गटात गेलेले सतीश चव्हाण यांनी पुन्हा एकदा अजित पवार यांचे नेतृत्व स्वीकारले आहे। धाराशिव मराठवाड्यातील विस्तारासाठी पदवीधर मतदारसंघातील चव्हाण उपयोगी पडू शकतात असा दावा केला जात आहे। अशाच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।